मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 6 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो, आर्या तनतन करून या मानिनी समोर येते. मानिनी तिला प्रसाद देणार असते, तेव्हा आर्याच्या उजव्या हातावर टॅटू असतो ना, ती हात पुढे करत नसते. मग काय करते नंदिनी, स्वतःच तो प्रसाद तिच्या हातात घेते आणि आर्याच्या तोंडात खायला देते तिला. आणि मग सगळेजण कौतुक करतात, वा वा काय बहिणी आहेत, काय बॉन्डिंग आहे यांचं. मिथून काका म्हणत असतात, वा वा काय प्रेम आहे बहिणी बहिणी मधलं, बघा वहिनी. जीवा म्हणतो, हो ना, कधी कधी जास्तीच उतू जातं हे प्रेम. मग मानिनी म्हणते, अगं आर्या थांब ना बेटा जेवायला. मग आर्या म्हणते, नाही नको, मला जरा खाईये, मी निघते. असं म्हणून ही चालली जाते बरं का. मानिनी म्हणत असते तिला जाताना, अगं जरा सावकाश जा, घाई घाई नको जाऊ. मग लगेच जीवा विषय बदलतो बरं का आणि म्हणतो, अरे काय आई, तुम्ही सगळे एकटे एकटे आईस्क्रीम खाताय, आम्हाला देत नाही, आणि इकडे. आता जीवाच्या हातावरचा टॅटू दिसतो बरं का मानिनीला, आणि ती विचारते, अरे जीवा, अरे हे कधी केलं, टॅटू करून घेतला बघा पोरांनो याने. मग आता पार्थही म्हणतो, बघू दे जीवा कसा केला टॅटू. जीवा सगळ्यांना दाखवतो आणि मग सगळेजण जीवाच्या टॅटूचं कौतुक करतात. पार्थ म्हणतो, नंदिनी तुम्ही पण आई असा टॅटू काढून घ्या बरं का, म्हणजे याने डाव्या हाताला काढलाय ना, तुम्ही उजव्या हाताला काढा बरं का, असं छान दिसेल ते आई बाबा. आणि हे जीवा आणि नंदिनी दोघंही मनामध्ये अगदी सर्र होतात बरं का. काव्या पण म्हणते, हो अगं ताई, तू उजव्या हातावर काढूनच घे आईचा टॅटू, छान दिसेल तुला. आणि इकडे आर्या आता तिच्या गाडीमध्ये बसते. काल तुम्ही पाहिलं होतं ना प्रोमोमध्ये, रम्या आता या आर्याला मॅन्युप्युलेट करायला जाते. तसं बघायला गेलं ना मंडळी, आज काही विशेष नाही दाखवलंय त्यांनी, पण फक्त रम्या आणि आर्याचे डायलॉग काय ते बघण्यासारखे आहेत. आता नंदिनी आणि जेव्हा एकमेकांकडे बघायला लागतात, तर रम्या आता विचार करते, या आर्याला जाऊन गाठावंच, काहीतरी गडबड आहे. म्हणजे सगळे हुशार नाही बरं का, एकटी रम्या हुशार आहे, तिलाच कळलं की काहीतरी गडबड आहे. आर्या आता जाते, तिच्या गाडीत बसते आणि नंदिनीने जे काही लिहिलेलं असतं ना तिच्या हातावर, आता ते सगळं ऐकून आणि ते बघून ते सहन करून या आर्याला खूप इन्सल्टिंग फील होत असतं. तिने नंदिनीने लिहिलेलं ते सगळं पुसून टाकत असते ती राग राग, आणि अशी बडबडत असते, नंदिनी आली मोठी बाळाची आई, माय फूट, असं काहीतरी बडबडत असते. तेवढ्यात तिथे रम्या येऊन उभी राहते बरं का तिच्या गाडी समोर. आर्या निघणारच असते, रम्या उभी असल्यामुळे समोर तिला गाडी पुढे नेता येत नाही. आता रम्या अशी स्टाईल मारून तिच्या गाडीत बसते बरं का मंडळी. आता इतक्या वेळ पूर्ण म्युझिकल एपिसोड दाखवलाय. आता रम्या गाडीत बसते तेव्हा ही आर्या म्हणते, काय गे रम्या, तू अशी का उभी राहिली ग माझ्या गाडी समोर भूतासारखी. रम्या लगेच म्हणते, अगं ऍक्च्युली आर्या, जरा मुद्द्यावरच येते मी. तू अशी का निघालीस ग नंदिनी आणि जीवाच्या बेडरूम मधून तणतण करत. त्यावर आता आर्या म्हणते, तुला काय करायचंय ग रम्या, अगं मी काय तुझ्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील नाहीये. आणि आज ना प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे इतके बॅक भाग दाखवलेत ना त्यांनी, ते आठवणीतले भाग दाखवतात ना मागचे, त्यामुळे एपिसोड जरा लहानच झालाय. आता हे सगळं आर्या रम्याला काही सांगत नाही बरं का. ती म्हणते, ए रम्या, तू ना तुझी डिटेक्टिव्हगिरी जरा बंद कर, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावत नको जाऊ, आणि प्लीज माझ्या गाडीच्या बाहेर उतर बरं. लगेच रम्या तिला म्हणते, चिल ग बेबी, रिलॅक्स, काय तू एवढी टेन्शन घेतेस, पोटात बाळ आहे ना तुझ्या, एवढी काय चिडचिड करत असतेस ग आर्या. बरं ठीक आहे, मला तुझी काळजी वाटली म्हणून मी तुझ्या जवळ आले, हरकत नाहीये. तू जर मैत्रीचा हात पुढे केलास ना आर्या, तर मीही करेल हा. रम्या आता तिचा हात पुढे करते बरं का, मैत्रीचा हात देण्यासाठी तिने आर्याच्या समोर हात केलाय आणि म्हणते कशी, बघ आर्या, कम ऑन, तुझ्या फायद्याचं आहे. मग आर्या म्हणते, ए रम्या, मी हात मिळवला तर तू जाशील का गाडीच्या बाहेर. त्यावर रम्या म्हणते, ठीक आहे, अशी नुसती एक्सप्रेशन देते बरं का. मग लगेच आर्या हातात हात देते आणि म्हणते, घे बाई घे आता. मग रम्या तिच्या हातावरचा टॅटू बघायला लागते. तेवढ्यात आर्या म्हणते, अगं ए काय करतेस रम्या. मग रम्या म्हणते, ए आर्या, तुझ्या हातावर टॅटू होता, मी बघितलं बघितलं. आता आर्या म्हणते, गप्प बस ग रम्या, काहीतरीच काय, मी गरोदर आहे आणि मी टॅटू वगैरे काढेल का, चल काहीतरीच. आता मध्येच त्यांनी हा सीन दाखवायच्या आधी आता जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. जीवा झालेल्या सगळ्या प्रकारामुळे डिस्टर्ब झालेला असतो आणि आता तो नंदिनीला काय बोलतो ते बघा. जीवा झालेला प्रकार सगळा आठवत असतो बरं का. मी म्हटलं ना मंडळी, आज ना त्यांनी एवढे मागचे मागचे भाग दाखवलेत की विचारूच नका. जीवा म्हणत असतो, हे बघ नंदिनी, आज झालेला जो काही प्रकार आहे ना, तो काही मला पटलेला नाही बघ, आपण खूपच रुडली वागलो ग त्या आर्याशी. त्यावर नंदिनी म्हणते, जीवा काहीतरीच काय बोलताय तुम्ही, झालेला प्रकार सगळं तुमच्या डोळ्यासमोर घडलाय, ती कशी वागली आर्या आणि तुम्ही तिची बाजू घेताय. त्यावर जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तुला एक गोष्ट का कळत नाहीये, गरज आपल्याला आहे, अगं आपलं बाळ आहे ना तिच्या पोटामध्ये, आणि तू काय एवढी टेन्शन घेतेस आणि चिडचिड का करतेस. मी तुझ्या सहवासात येऊन शांत झालोय, पण तू, अगं मी तिच्या हातापाया पडलो, रिक्वेस्ट केलं त्या आर्याला, तेव्हा ती शांत झाली ना, पण तू उगाच तंतन करत होतीस ग. अगं ती जर खाली जाऊन सगळ्यांना सांगून बसली असतीस तर काय केलं असतं तू नंदिनी.
अगं मला असं वाटतं नंदिनी, आपल्याला ना गरज आहे तिची. आपलं बाळ आहे ना तिच्या पोटात. मी तुला तेच सांगतोय, की आपण जरा तिच्या कलाने घ्यायला हवं. तू जरा शांतच राहा हं नंदिनी, असं तो बोलतो आणि झोपून जातो. पण नंदिनी मात्र झालेला सगळा प्रकार विचारात घेते आणि तिच्या लक्षात येतंय, की तिच्यासमोर खूप मोठं संकट उभं राहणार आहे. कळतंय तिला सगळं, पण बिचारीला वळत नाहीये. एवढंच काय, ते जीवाच्याच अट्टहासामुळे तिने हा सगळा प्रयास केलाय. असो, पण आता इकडे रम्याने ते टॅटू पाहिल्यासारखं झालं तिला. आता ती खूप आग्रह करत असते बरं का आर्याला, "दाखव, दाखव तो टॅटू दाखव मला." आर्या काही तिला टॅटू दाखवायला तयार नसते. ती म्हणत असते, "वेडी आहेस का गं रम्या? गरोदर आहे मी आणि टॅटू वगैरे काढेल का? अगं सेन्सिबल प्रश्न विचारत जा जरा." रम्या म्हणते, "ओ अच्छा, मला टॅटू सारखं वाटलं म्हणून मी तुला विचारलं. अगं टॅटू नाही तर मग काय येते दाखव ना." आर्या म्हणते, "अगं माझं पर्सनल आहे तुला जावंसं नाही वाटत आहे का रम्या आता? जा ना प्लीज." त्यावर रम्या म्हणते, "ओ अच्छा ठीक आहे अगं जाते. पण बरंच झालं जीवा द लव्हर बॉय सारखा तू टॅटू नाही काढलास." आता ही मुद्दाम बोलली बरं का रम्या असं आर्याला. आर्या लगेच म्हणत असते, ए थांब थांब रम्या, काय म्हणालीस तू आता? जीवा द लव्हर बॉय? काय 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 बोललीस बोल." रम्या म्हणते, "अगं कुठे काय, मी काही नाही बोलले." त्यावर आता आर्या म्हणते, तू आत्ताच जे बोललीस ना ते एक्सप्लेन कर. तुला काय बोलायचं होतं? पटकन सांग रम्या." रम्या म्हणते, "अगं काही नाही, हे माझं पण पर्सनल आहे." असं म्हणून रम्या गाडीखाली उतरत असते. तेव्हा आर्या तिला म्हणते, "अगं अगं थांब रम्या, थांब जरा." आणि गाडीला लॉक करते बरं का. रम्या म्हणते, "अगं आर्या असं काय करतेस आता?" आर्या म्हणते, "सांग मला सगळं काय येते." त्यावर रम्या म्हणते, "जीवाचा पास तुला माहिती नाहीये वाटतं आर्या. बरं ठीक आहे चल सांगते. पण तू माझी मैत्रीणच म्हणून सांगते हं." आर्या म्हणते, "हो प्लीज आता आडेवेडे घेऊ नकोस आणि सांग." रम्या म्हणते, "अगं ॲक्चुअली काय आहे ना, पहिलं प्रेम असंच असतं बरं का. आपण उधळून टाकतो की नाही स्वतःला, आणि जीवाच मूव्ह ऑन झालाय म्हणा आता. त्यामुळे काही टेन्शन नाही. त्याचा भूतकाळ त्याने पुसून टाकलाय. टॅटू सुद्धा पुसलाय." आर्या म्हणते, "कसला टॅटू? कुठला टॅटू?" रम्या म्हणते, "काय गं आर्या, तुला काही माहितीच नाहीये का? अगं आता जीवाने बाबा असा टॅटू काढला ना हातावर, तसाच कोणे एकेकाळी त्याने त्याच्या हृदयाच्या जवळ एका मुलीच्या नावाचा टॅटू काढला होता." आर्या म्हणते, "काय? कोणत्या मुलीच्या नावाचा?" ऑफकोर्स नंदिनीच असणार म्हणा. त्यावर रम्या म्हणते, "अगो नाही, नंदिनीचा नाही, काव्याच्या नावाचा टॅटू काढला होता." हे ऐकल्यावर आर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणते, "काय काव्या? आपली काव्या? अगो काय बोलतेस तू?" आता लगेच ही रम्या म्हणते, "हो तुमचीच काव्या." आर्या म्हणते, "अगं नाही नाही, जन्मजय काव्याच्या नावाचा टॅटू का काढेल? काय संबंध?" रम्या म्हणते, "अगं प्रेम संबंध, जीवा आणि काव्याचं अफेअर होतं ग. नंदिनीशी लग्नाच्या आधी सॉलिड प्रेम होतं ग. एक दुजे के लिए होते ते दोघे जण. मग दोघांचं क्रॉस मॅरेज झालं, अरेंज मॅरेज ग. मग जो जीवा काव्यावर खूप प्रेम करायचा तो आता नंदिनीवर प्रेम करतोय. एवढंच झालंय. बरं चल ठीक आहे, मी निघते हं. मी तुला सांगितलं बरं का सगळं आर्या. चल चल टेक केअर बाय." एवढं बोलते रम्या आणि चालली जाते बरं का गाडी खाली. मंडळी हा रिव्ह्यू तुम्हाला अगदी शब्द न शब्द देते मी, फक्तच ना माझ्या सांगण्याची स्पीड वाढवते. हे मी तुम्हाला रोज सांगते एपिसोडमध्ये, कारण काही बाकीचे जण असतात जे खूप मोठे मोठे व्हिडिओ करतात, ते खूप हळूहळू सांगतात. त्यामुळे व्हिडिओ मोठाले होतात आणि ड्युरेशन पण मोठं होतं, आणि त्यामुळे काय काय होतं ते तुम्हाला पुढे सांगायची गरज नाही, ते तुम्हाला कळलंच असेल. असो, आता आर्याला ते सगळं कळल्यामुळे ती स्वतःच्याच मनाशी मोठ्या मोठ्याने हसते बरं का. आणि ती काय विचार करते बघा, तिला सगळं आठवतं ते, आणि ती मनाशीच बडबडते, "ओ माय गॉड, इम्पॉसिबल आहे हे सगळं. काव्य आणि जीवा, बाप रे बाप. रम्याने तर फार मोठी गोष्ट सांगितली मला जन्मजयच्या पास्ट बद्दल. ओ माय गॉड. म्हणजे हा जन्मजय काव्याच्या प्रेमातून बाहेर पडून नंदिनीच्या प्रेमात पडू शकतो, मग नंदिनीच्या प्रेमातून बाहेर पडून माझ्यावर पण प्रेम करू शकतो. ओ शकतो काय, करूच शकतो, करेलच माझ्यावर प्रेम तो." आणि ती त्या हाताच्या टॅटूकडे बघत असते आणि म्हणत असते, "जन्मजय आता लवकरच माझा होणार. नंदिनी आता तोंडावर पडणार. नंदिनी आज तू माझ्या हातावर लिहिलंयस, आता मी लवकरच तुझ्या हातावर लिहिणार आहे. जन्मजय आर्याचा आहे, फक्त आर्याचा." हे कोणतं सेन्सिबल डॉक्टरचं बोलणं आहे प्रेक्षकांनो. काय बोलू आता मी. असो, आता इकडे नंदिनी चिंचा खात असते तेव्हा अचानक ही मानिनी जाते किचनमध्ये आणि हिला बघते चिंचा खाताना. आणि मग नंदिनीला कसं तरी होतं. मग मानिनी म्हणते, "अगं खा खा चिंचा खा. तुला कधी बघितलं नाही ना चिंचा खाताना, म्हणून नवल वाटलं बघ नंदिनी. तुझं बाळ ना खूप शहाणं असणार आहे बघ. म्हणजे तुला काही आंबट चिंबट खावंसं वाटत नाही, खाण्याचे हट्ट पण तू करत नाहीस. चला बरंच झालं चिंचा खाव्याशा वाटतात तुला." त्यावर आता काव्या येते बरं का तिथे अचानक आणि म्हणते, "काय गं ताई, काय बेत आहे आज?" नंदिनी म्हणते, "अगं बटाट्याच्या काचऱ्या आहे आणि चिंचेचं वरण आहे." काव्या म्हणते, "ताई काय छान छान बेत करतेस गं. अगं खूप छान वाटतं माहितीये का. आणि हे सगळं खाल्लं ना की मला क्लासला जावं लागतं. एसी लागला ना की झोप येते मला." मानिनी म्हणते, "काव्या
तू आहेस ना 2 जीवाची म्हणून होतं गं असं. पण तू काळजी करू नकोस. तुझी परीक्षा उत्तम जाणार आहे. मी देवाजवळ नवस बोलले. माझ्या लेकीचा पेपर छानच जायला पाहिजे 16 ऑगस्टचा. उत्तम काय? तू छान मार्काने पास होशील बघ." काव्या म्हणते, "नाही, मला एक गोष्ट कळत नाही. नाही म्हणजे मी पेपर लिहिणार तर मला चांगले मार्क पडणार ना. मग देव काय करणार आहे त्यात?" मग मानिनी म्हणते, "गप्प बस हां, काव्या चेष्टा नको करू हां आईची. तू पण आई होणार आहेस. बघूया, बघूया. तुझ्या बाळाबद्दल बोल ना नवस, मग बघते तुझ्याकडे." मानिनी म्हणते, "अगं बाई, नंदिनी तुझ्या आईला बोलावून घे. अगं मोठ्या सुनबाईचं डोहाळ जेवण करायचंय. सांग बाई तुझ्या आईला." नंदिनी म्हणते, "हो आई, मीच सांगते हं आईला." मग आता काव्या म्हणते, नंदिनी ताई, मी आईवर नाराजच आहे हां. म्हणजे बघ ना, तू आणि मी आपण म्हणजे सोबतच प्रेग्नंट आहोत. पण बघ ना गं." नाही, ती अशी सहज बोलते बरं का मंडळी काव्या. म्हणजे एका गोष्टीमुळे मी जरा युनिव्हर्सवर नाराज आहे असं म्हणते ती. सॉरी, माझ्या ऐकण्यात गल्लत झाली. मला असं वाटलं आईवर नाराज आहे असं म्हटली ती. तिला असं वाटतंय की ती आणि नंदिनी जरा उशिरा सोबत-सोबत पाहिजे होते तारखा वगैरे, पण उशिराच आल्या असं तिचं म्हणणं असतं काव्याचं. म्हणजे आमचं डोहाळ जेवण सेम डेटला झालं असतं ना. मग मानिनी म्हणते, "नको गं बाई, आधीच सगळे म्हणतायत देशमुखांनी एकत्र लग्न लावलं दोन्ही पोरांचं. आता बाई बाकीचं सगळं वेगळं-वेगळं बरंच राहिलं हां." मग नंदिनी म्हणते, "आई, मी माझ्या आईला फोन करून येते हां." मग नंदिनी तिथून जाते. इकडे रम्या आणि वसवात्या चेस खेळत असतात. वसवात्या म्हणत असतात, "काय गं रम्या, आता तुझ्याकडनं काही प्लॅनिंग होत नाही हां. 16 ऑगस्ट जवळ आलंय." त्यावर रम्या म्हणते, "काय गं आई, अगं आपण एका टीममध्ये आहोत ना, तू इतकं काय टेन्शन घेतेस?" त्यावर वसवात्या म्हणतात, "काय रम्या, अगं आपण हे चेस खेळत बसलोय. 16 ऑगस्ट जवळ येतोय, काय कळतंय का तुला?" रम्या म्हणते, "आई तुझे टोमणे कळतात बरं का मला." वसवात्या म्हणतात, "कळतात ना, मग कर ना काहीतरी." रम्या म्हणते, "आई, मी इथे बसून जरी खेळत असले ना, तरी मी काही करत नाही असं नाहीये बरं का. सगळीकडे माझं बारीक लक्ष असतं. त्या काव्याला मेंटली कसं डिस्टर्ब करायचं ना, त्याचा विचार करून ठेवलाय मी ऑलरेडी. उगाचच नाही त्या आर्याला रेड हँड पकडलं मी." वसवात्या म्हणतात, "आर्याचा काय संबंध आहे इथे?" त्यावर आता रम्या नुसती हसते आणि म्हणते, "अगं आई, संबंध नक्कीच संबंध आहे." आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. नंदिनीने फोन केलाय तिच्या आईला. तिची आई म्हणते, "अगं बाई, काव्याचं डोहाळ जेवण?" नंदिनी म्हणते, "अगं हो आई, 1-2 दिवसातच डोहाळ जेवण आहे काव्याचं आणि आईने बोलवलंय बरं का तुला, लवकर ये." आणि "काय गं आई, काय झालं? तू हल्ली येत नाहीस गं घरी? म्हणजे गेल्या 2 महिन्यात 3च वेळेला आलीस तू." त्यावर आता नंदिनीची आई म्हणते, "नंदिनी बेटा, मला ना भीती वाटते गं. सगळे देशमुख तुझ्या प्रेग्नन्सीमुळे काव्याच्या प्रेग्नन्सीमुळे खूप उत्साहात असतात. पण आता तुझ्याकडे पाहिलं ना, की तुझ्या पोटाकडे लक्ष जातं गं आणि खोटं-खोटं हसणं मला अपराधासारखं वाटतं गं नंदिनी." नंदिनी म्हणते, "आई, मी समजू शकते." "अगं झालं आई, आता फक्त 2च महिने. एकदा का काव्याची डिलिव्हरी झाली ना, की आपण या सगळ्यातून मुक्त होऊन जाऊ बघ. मी स्वतः सगळ्यांना मिसकॅरेज आणि सरोगसीबद्दल सांगणार आहे. तू नको काळजी करूस." नंदिनी एवढं बोलते आणि आजचा हा एपिसोड संपून जातो. आता पुढचा प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलाय. आज ना प्रेक्षकांना अगदी सो एपिसोड आहे. बाकी काही घडलेलं नाहीये आज. पुढचा प्रोमो बघा. आता नंदिनी म्हणत असते, "आज जो काही वेळ मिळालाय ना, त्यात मला सत्य शोधावंच लागेल." ही आर्याच्या लॅपटॉपला काहीतरी करते बरं का नंदिनी. आता या नंदिनीला आर्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी वेगळं सापडलंय बरं का. आता इथे काव्याने तिच्या बहिणीचे गाराणे केलेत बरं का सासूजवळ. "अहो आई, मी बोलते बाळाशी, तसं ताई बोलतच नाही. तुम्हाला दिसली कधी बोलताना?" इकडे ही रम्या पण सांगत असते, "आई, ती आर्या काहीतरी लपवते आपल्यापासून." आता बरेच ट्विस्ट आणि टर्न समोर येणार आहे, त्यामुळे बघत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम. काल नवीन प्रोमोचा रिव्ह्यू मी कालच्या एपिसोडमध्ये तुम्हाला दिलाय मंडळी. आता डोहाळ जेवणाच्या दिवशी आर्या ती फाईलच लंपास करणार आहे यांच्या सरोगसीच्या कॉन्ट्रॅक्टची. बघूयात आता पुढे काय काय घडते. आजचा एपिसोड जरा बरा होता, ओके होता. आवडल्यास माझा रिव्ह्यू लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूयात, तोपर्यंत टेक केअर.